हरिओम. मी रवींद्र सिंह वेद पाठक, बालचंद्र उपासना केंद्र. माझा हा एक वेगळा आगळावेगळा अनुभव आपल्याशी शेअर करू इच्छितो. मी 2019ला बालचंद्रच्या BCA या शाळेतून रिटायर झालो. मला माझा प्रॉव्हिडंट फंड मिळाला. त्या फंडातून मी हे घर उभं केलं. हे जे घर आपण बघतोय ते मी त्या पैशातून आणि बापूंनीच हे घर तयार करून घेतलं फक्त 6 महिन्यामध्ये. आमच्या शेजारी कित्येक आम्ही लोक बघतो की ज्यांचे घर अक्षर 2-2, 3-3 वर्ष तयार होत नाहीत, पण आमचं घर बापूमुळे 6 महिन्यात आम्ही तयार झाला. आम्ही घरी राहायला लागलो. त्यानंतर पैसे सगळे खर्च झाल्यानंतर आम्हाला थोडी पैशाची अडचण जाणवायला लागली. तेव्हा आता कुठून पैसे आपल्याला मिळतील याचा विचार करतो. त्यावेळेस मला कोणते सांगितले की तुम्हाला ग्रॅज्युटी मिळते का बघा. तुम्ही सर्व्हिस केली, 25 वर्ष सर्व्हिस केली ना, तर तुम्हाला ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे. तर मी आमच्या शाळेत जाऊन प्रिन्सिपल सरांना भेटलो की मला ग्रॅज्युटी मिळू शकेल का. ते थोडे हसले आणि म्हणले, अहो तुमच्या अगोदरचे जे लोक रिटायर झालेले आहेत त्यांनी कोर्टामध्ये केस केल्यात, त्यांची केस चालू, त्यांना अजून कोणाला ग्रॅज्युटी मिळाली नाहीये. आतापर्यंत आमच्या शाळेमध्ये कोणालाच ग्रॅज्युटी मिळाली नव्हती. मग म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, पण मी एक रिक्वेस्ट करतो, मला इथं बरवून द्या, माझी खूप अडचण आहे. ते म्हणजे असं करा, तुम्ही अर्ज देऊन ठेवा, माझं मी कंपनीत तो आपलं ॲप्लिकेशन फॉरवर्ड करतो. मी एक विनंती अर्ज लिहिला कंपनीच्या नावाने की मला अशी खूप पैशांची अडचण आहे आणि तरी मला हे पैसे मिळावेत. त्यानंतर तो अर्ज प्रिन्सिपल सरांनी कंपनीमध्ये फॉरवर्ड केला, WIL बालचंद्र इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीने ते अर्ज मंजूर केला आणि ग्रॅज्युटी मंजूर झाली. ग्रॅज्युटी मंजूर झाली, माझा चेक पण रेडी झाला, पण त्यावरती सही करायला त्यावरती सिग्नेटरी जे असतात अथॉरिटीज, ते एक पुण्यामध्ये आणि एक मुंबईमध्ये. त्यामुळे आणि त्यावेळेस नेमका कोरोना चालू होता, कोरोनाचा पीक होता. त्यामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये कोणी जायला तयार नव्हतं. मग मी त्याला अकाउंट डिपार्टमेंटला फोन करायचं की काय झालं साहेब, आमच्या चेकचं काय झालं. अहो म्हणजे चेक तयार आहे. म्हणलं मग द्या की. तर म्हणजे चेक तयार आहे पण त्यावरती सह्या नाहीत ना. मग एक सहीवाले ज्यांची सही लागणार आहे ते एक पुण्यामध्ये आणि एक मुंबईमध्ये. मग म्हणलं बघा की काहीतरी. नाही मग तुम्ही जाता का म्हणजे तुम्ही स्वतः घेऊन या सही. पण आपल्याला कोरोनामध्ये तर घराच्या बाहेर पडायची भीती वाटत होती, तेव्हा पुणे आणि मुंबई कसं जाणार. मग आपण प्रार्थना करायचे, बापू काही पण करा, माझी पैशाची सोय होऊ द्या. आणि बापूंनी काय चमत्कार केला की पुणे आणि मुंबईमधले जे सिग्नेटरी होते, ज्यांचे अथॉरिटी होते, त्यांच्या ऐवजी बालचंद्र कंपनीने ठरवलं की बालचंद्रमधले लोकल कोणतरी नवीन 2 लोक घ्यायचे आणि त्यांची सह्या घेऊन चेक देऊन टाकायचे. आणि त्यानुसार बालचंद्रमधले 2 लोक नवीन निवडले, त्यांच्या त्यावरती सह्या झाल्या आणि मग अकाउंट डिपार्टमेंट फोन आला की सर तुमचा चेक रेडी घेऊन जावा. मला खूप आनंद झाला. मी ते चेक घेतला, बँकेत कॅश केला आणि मला माझे पैसे व्यवस्थित वेळेत मिळाले आणि माझी आर्थिक अडचण दूर झाली. अंबज्ञ बापरा, अंबज्ञ. अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या. अंबज्ञ.